या विचारधारेवर आमचे परम मित्र निकेश दादा सोनोने यांच्याकडून माझ्या पाठीला 100 रुपयाची पारितोषिक मिळाली. मी आणि माझी पाठी आभार, धन्यवाद. त्याच प्रकारे बापचे बाप म्हणजे व नहीं तो बोली चलेगी सूरज ढरगे ढोबळे यांच्यावर माझ्या पाठीला 50 रुपये मिळाली. पाठीवर धन्यवाद. सतशतनाम लाख धन्यवाद. कशी सजवली ऐका माय बापू काय म्हणायचे आहे. जेव्हा झालं भाऊ याबाईच्या लग्न विचारात राय साधा भाऊ मग्न. झालं भाऊ याबाईच्या लग्न विचारात राय साधा भाई बाईचं लग्न झालं. विचारात राहे मग्न. कोणत्या विचारात? पहिल्या हिचे शौक होते घ्यायचे. शौक घ्यायचे. कोणते शौक घ्यायचे होते म्हणता तुम्ही? घ्यायचे म्हणजे हिचे शौक मोठे भारी होते. ते घेतल्याशिवाय हिने काही जम्या बाई कोणतं काम असेल बाई हे कोणी म्हणते ना घेते का थोडीशी सुपारी नाही रे. तो सबक तर चला हा जनरली झाला पण तो घ्यायचा सबक मोठा भारी आहे. काय माहित बापा तुम्ही अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा वो रात की नशा है उतर जाए. आता समजली नशा म्हणल्या तेव्हा समझली. जाम पर जाम पीने से क्या फायदा अरे रात की नशा है उतर जाएगी. अरे पीना ही है तो जान पी ले गुरु ज्ञान का तेरी जिंदगी सवर जाएगी. क्योंकि पीने वाले को पता है कैसी पिलाई जाती है. क्यों वार्षिक जी पीने वाले को पता है कैसे पिलाई जाती है और ढक्कन खोलने से पहले बोतल पिलाई जाती है. आणि हे सौक होते हिचे आणि लग्न झाले मग हिचा सबक जमन का नाही. जमन का म्हणे विचारात मग्न कशी आहे. कशी मग नवऱ्याला नाही दिसली. बरोबर आहे. माझ्या सासूला तर नाही दिसली. भीतीच वाटते. माझ्या डेराला तर नाही दिसली. भीतीच वाटते बाईच्या मनात. भीती मनामध्ये भीती. मला गावात तर कोण काही नाही म्हणते म्हणून हिचे घ्यायचे सबक म्हणजे दारू पाणी घेणं नाही का. दारू पाणी घेणं ड्रग्स घेणं अनेक वाईट म्हणजे वैष्णव करणं धरणीचं काम होतं. म्हणून म्हणायचे आहे जेव्हा झालं भाऊ विचारात जेव्हा झालं या बाईचे लग्न विचारात राहे मग्न. म्हणून म्हणायचे आहे हिचं खरंही मोडलं हिच्या सौकापायी हिचं खरंही मोडलं दुसऱ्याशी नातं जोडलं. हिला काही कदर तरी आहे का सांगा हाय का. विचार तेच करून राहिली का मला भेटत नाही मला भेटत थोडीशी. हिचं घर मोडलं म्हणजे गेलं ते. आता नवीन घरी आलं ना नवीन रिश्ता जोडला ना मग विचार काय करायला पाहिजे तो. बरोबर आहे. हिचं घरही सोडलं नातं दुसऱ्याची जोडलं आणि त्याचं कदर तरी आहे का अहो आहे का. म्हणून आगा हिची पक्की सुजवली हिची पक्की सुजवली हिची पक्की सुजवली सुजवली
नको. तू फक्त का आवाजानं बरोबर पुरुष दुसरं कायच्यात पुरतो तू सांग. नाही नाही कायच्यात पुरतो तू? माय गाणं तोडतोस, माय शेरशायरी तोडतोस. हा ना तर तू गाणं म्हण, तू सुंदर म्हण, मी कसंही म्हणेन ते गाणं तोडल्याशिवाय ठेवणार नाही. तू शेर म्हण, तू शेर म्हण किंवा शेर तोडल्याशिवाय राहणार नाही. समजलं का? तू प्रश्न म्हण. आता जमान्यात सगळ्याच माहित आहे कोणी कोणाचा घेत नाही आणि कोणी कोणाचा घेत नाही. सगळ्याच माहित आहे. मग मी कुठं कमी आहे? बरोबर आहे ना? आहे का नाही? आवाज काही सर्वेला देण्यासारखी थोडी राहते. नाही आहे का? बाई नाही का? पण मी असं नाही म्हणत का तू माई मी तुझी बरोबरी करीन आणि तू माई बरोबरी करू शकत नाही. मी तुझी बरोबरी करू शकत नाही. कोणा गोष्टीत? गाण्यात. कोणा गोष्टीत मी तेवढे झटके सहन करू शकत नाही. इकडे एक वाईट मान्य नको. मी तुझ्या एवढे झटके सहन करू शकत नाही. मी 9 महिने 9 दिवस मोठा ठेवू शकत नाही. मी तुझ्यासारखं बाळाला दूध पाजू शकत नाही. जेवढे बाईले झटके सहन करावे लागते सुख आणि दुःखाचे तेवढे नवऱ्याला नाही. नाही नाही जन्माने मृत्यूशी भांडावं लागतं बाईले. दुसरा जन्मच होते ना बाईचा. जन्म दुसरा होते, नवऱ्याचा होते का? नाही नाही मी या गोष्टीत मागा, या गोष्टीत मागा. मी हार मानतो. समजलं का? नारी नारी सब कोई कहते हैं नारी है रतन की खान. नारी नारी सब कोई कहते हैं नारी है रतन की खान. और यही नारी से पैदा हुए सब साधु संत और भगवान. आमच्या पोटातून आले का कोणी? नाही माणसाच्या पोटात होते. तुला कुठं कमी म्हणून राहिलो मी? तू कमी आहेस बा. तुला मी कमी म्हणतच नाही, म्हणतच नाही. म्हणून तू स्वतःची कमीपणा करता काऊन? स्वतःच्या तोंडाने मला हेच म्हणायचं आहे का तू कमी नाही आहे आणि हुष्टकाने काऊन म्हणतो बा? तू माझ्या मनाचा भाव तर समजूनच नाही राहिली ना. तुला कमी असं म्हणून राहिलो का? तू छान आहेस, त्या आवाज सुंदर आहे, सगळ्याच गोष्टी बरोबर आहे. पण असे ते गांडूचे काम काऊन करतं बा? काऊन करतं? मला हेच म्हणायचं, दुसरं काही नाही. ईश्वर शाहीर मुक्काम करजघाट यांच्याकडून 100 रुपये सत्र भेट मिळाले. परम मित्र नरेश दादा पाटील यांच्यावर पाठी आभार, धन्यवाद. ईश्वर शाहीरचं सेकंड शाहीर. तर मनाच्या सुरमाबाई, मी तुला कमी नाही म्हणत, पण हे गर्व करू नको आणि मला फालतू खाऊ नको. कारण मैं भला मेरा भला सोच अपने मन में, जग में किसी का चला. रावण जैसी सुर की मुंडी जमीन में घुस गई, हरी भरी जिंदगी का नाश हो गया, आखिर बात फंस गई. समजलं का? म्हणून काय म्हणता जरा समोर ऐक. व्यसनाचा छंद होता, मग व्यसन मोठा खराब राहते, व्यसन खराब राहते. मग काय केलं नवऱ्यानं? हिला नवऱ्याने झोडपलं. व्यसनाच्या आरी गेली पुन्हा आहे. हिला नवऱ्याने झोडपलं, त्याचा विचार तरी करून पाय का तरी पाय का. अगा हिला इज्जत घटवली, हिची पक्की सुजवली. इज्जत तिथूनच हटवली म्हणून सुजली आहे. नवऱ्याच्या हाताने चांगली. हा सुमन ढोबळे याचा सुद्धा 50 रुपये धन्यवाद. आता हिची पक्की सुजवली, हिची पक्की सुजवली. नवऱ्याला नाक तरी हाय का, हिची पक्की सुजवली. नवऱ्याला नाक तरी हाय का.
सूरज आता पत्ताच गोल करते म्हणते खूप नाव झालं म्हणते